नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, नुकतीच उबाटा सेनेची महापत्रकार परिषद पार पडली. ही पत्रकार परिषद नसून पत्रकार सभा होती. महापत्रकार सभा म्हणा. पण तसंच होतं काहीसं. आणि जिथे ही पत्रकार परिषद होती ते सगळं सभागृह हे शिवसैनिकांनी म्हणजे उबाटा सेनेतल्या सैनिकांनी व्यापलं होतं. आणि त्यामुळे घोषणाबाजी होती. त्यानंतर आरोळ्या ठोकणं होतं, सगळं होतं. असो, तो वेगळा मुद्दा. ही पत्रकार परिषद, त्याचं फलित काय? तर माझ्या दृष्टीने त्याचं एकमेव फलित म्हणजे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असीम सरोदे यांना एक व्यासपीठ मिळालं. आणि त्या व्यासपीठावरून असीम सरोदे यांनी भाजप, शिंदे यांची शिवसेना यांच्याबद्दल त्यांच्या मनात जी काही मळमळ होती, ती सगळी ओकून टाकली. याशिवाय या पत्रकार परिषदेचं फलित काही नाही. मंडळी, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांनी पुढाकाराने निर्भय बनो आंदोलन नावाची एक चळवळ सुरू केलेली. या चळवळीच्या माध्यमातून ते मोदी सरकार, भाजप, शिवसेना यांच्या विरोधात निर्भयपणे वागा आणि पुढे या, असं काहीतरी ते त्या चळवळीच्या माध्यमातून करत असतात. सुरुवातीला जे सेक्युलर होते, जे भाजप आणि मोदींच्या विरोधातले होते, ते सगळे या निर्भय बनोच्या सभांना जायचे. पण हळूहळू त्याची गर्दी आता आटायला लागलेली आहे. आणि त्यामुळे असीम सरोदेंना कुठेतरी एक मोठं व्यासपीठ मिळत नव्हतं, जिथे ते आपल्या मनातली मळमळ ओकून टाकतील. आणि ते व्यासपीठ आज उबाटा सेनेकडून त्यांना देण्यात आलं. आणि असं व्यासपीठ आणि समोर मोठी गर्दी बघितल्यावर असीम सरोदेंना चेव आला. अगदी चेव, मोठ्या मोठ्या जोरात त्यांनी भाषण केलं. पण हे भाषण करताना आपण ज्याच्यासाठी लढतोय तोच मुद्दा आपण पायदळी तुडवतोय हे मात्र असीम सरोदे विसरले. लोकशाही वाचवा, लोकशाही जगली पाहिजे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, असं असीम सरोदे मोठमोठ्याने त्या सभेत सांगत होते. पण मित्रांनो, हे सांगत असताना असीम सरोदेनी काय केलं? तर त्यांनी केलं ते म्हणजे आपल्याला ही लोकशाही, हे संविधान मान्यच नाही, असं काही अंशी दाखवून दिलं. मंडळी, विधानसभा अध्यक्षांबद्दल असीम सरोदे बोलले. असीम सरोदे म्हणाले, की विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत, हे निरपेक्ष असले पाहिजेत. ते जर कुठल्या राजकीय पक्षाचे असतील, तर अध्यक्ष पदावर असताना त्यांनी त्या राजकीय पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे. आणि त्यानंतर मग पुन्हा ते त्या पक्षात जाऊ शकतात. आता मित्रांनो, एक सांगा, विधानसभा अध्यक्ष निवडण्याचे निकष आहेत. आणि ते निकष भारतीय संविधानातच सांगितलेले आहेत. विधानसभेचा अध्यक्ष कोण निवडतं? तर विधानसभा सभेत निवडून आलेले आमदार निवडतात. आणि ज्यांच्याकडे बहुमत असतं त्यांचाच विधानसभा अध्यक्ष असतो. आता हे सगळं संविधानाला धरून आहे की नाही? पण असीम सरोदेंना, बाबा, नार्वेकरांबद्दल हे मान्य नाही. कारण त्यांची लोकशाही सिलेक्टिव्ह आहे. त्यांची लोकशाही ही सर्वव्यापी नाहीये मित्रांनो. त्या लोकशाहीचे फायदे भाजप शिंदे गटाला मिळाले, तर त्या लोकशाहीचा असीम सरोदे लगेच खून करून टाकतात. खून केला लोकशाहीचा, लोकशाही संपवायला आले, असं काही बडबडून टाकतात. पण मित्रांनो, आतापर्यंत या देशामध्ये विधानसभा अध्यक्षांनी जे जे केलेलं आहे, म्हणजे मग तो बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, कर्नाटक असेल, त्याबद्दल मात्र असीम सरोदे बोलत नाही. आणि ते बोलणारच नाहीयेत. कारण त्यांच्या डोक्यात एक फिट बसलेलं आहे, की आपल्याला फक्त मोदी आणि भाजप विरोधातच बोलायचं आहे.
त्यांच्या विरोधातच लढायचं आहे. भाजप आणि मोदी हेच केवळ लोकशाहीचे मार्ग आहे. आता विधानसभा अध्यक्षांच्या बाबतीत बोलताना त्याने सांगितलं, की विधानसभेचा अध्यक्ष हा निरपेक्ष असला पाहिजे. असं कायद्याला अपेक्षित आहे. कायद्यात ते कुठेही म्हटलेलं नाही. विधानसभेच्या अध्यक्षाने पक्षाचा राजीनामा द्यावा असंही कुठे म्हटलेलं नाहीये. मग मित्रांनो, असीम सरोदेंना ते मान्य नाहीये. म्हणजे थोडक्यात काय, तर जे संविधानात लिहिलेलं आहे, जे संविधानात आहे तेच आज असीम सरोदे झिडकारतायत. आणि त्या उपर तर त्यांनी कडी केलेली आहे मित्रांनो. त्यांनी राज्यपालांना फालतू माणूस असं म्हटलेलं. मंडळी, राज्यपाल आणि त्यांचे अधिकार काय आहेत हे संविधानात आहे. संविधानकर्त्याने ते लिहून ठेवलेलं आहे आणि ते पद अतिशय मानाचं घटनादत्त पद आहे. असं असताना असीम सरोदे मात्र त्या पदाला लांछन लावतील असं वक्तव्य करते झाले. त्यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तो फालतू माणूस असं त्यांना म्हटलं. अर्थात त्यावर त्यांना टाळ्या पडल्या आणि असीम सरोदेंना आबाळ ठेंग झालं. पण मित्रांनो, त्यातून आपण संविधान मारक वक्तव्य करतो आहोत. संविधानाला न मानणारी वक्तव्य करतो आहोत, ते असीम सरोदेंना दिसलत नाही. असीम सरोदे फक्त परिशिष्ट 10 करत बसले. त्यावर जाऊन सांगतात, की दोन्ही गटातल्या आमदारांना अपात्र न करणं हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. मंडळी, मूळ मुद्दा काय आहे? मी काय असीम सरोदे इतका घटनातज्ञ, कायदेतज्ञ वगैरे नाहीये. मी एक साधा पत्रकार आहे. मला समोर दिसतं त्यावरून मी सांगतो. जे मी वाचलंय त्यावरून सांगतो, की मूळ मुद्दा काय आहे? तर शिंदे यांनी कुठेही सांगितलेलं नाहीये, की मी शिवसेना पक्ष सोडलेला आहे किंवा त्यांच्या आमदारांनीही कुठेही सांगितलं नाही, की आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला आहे. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना मूळची कोणाची याचा निर्णय द्या असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. आणि त्या आधारे विधानसभा अध्यक्षाने निर्णय दिलेला. आणि तो निर्णय देताना त्यांनी शिवसेना कोणाची हे स्पष्ट केलेलं आहे. असीम सरोदे त्याबद्दल बोलत नाही. का बोलत नाहीत? कारण तो मुद्दा त्यांच्या अडचणीचा मुद्दा आहे आणि त्यामुळे त्याकडे असीम सरोदे ढुंकूनही लक्ष देत नाहीत. ते दुर्लक्ष करताना असीम सरोदे मात्र अध्यक्षांवर नको नको ती टीका करतायत. इतकंच काय मित्रांनो, तर न्यायालयावर देखील त्यांनी भाष्य केलं, टीका केली. भ्रष्टाचारासंदर्भात टीका केली आणि त्यातून हे स्पष्ट होतं, की लोकशाही, लोकशाही म्हणून गजर करणारे ही मंडळी आज लोकशाहीने, भारतीय संविधानाने ज्या संस्था निर्माण केलेल्या आहेत, त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. मित्रांनो, का? कारण निर्णय यांच्या विरोधात गेलेले आहेत. जेव्हा निर्णय यांच्या बाजूने लागतात, तेव्हा हे कोर्ट असेल, हे संविधान असेल त्याचा उदो असतो. आणि जेव्हा निर्णय विरोधात जातात, तेव्हा मात्र त्या सगळ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. आणि त्यातून यांचा दुटप्पीपणा दिसून येतो. मंडळी, या महासभेमध्ये संजय राऊत काहीतरी वेडं-वाकडं बोलणार, अनिल परब बोलणार, इतर बोलणार, त्यामुळे त्याकडे माझं लक्षच नव्हतं. असीम सरोदे काय बोलतायत? कारण त्यांना असा मी मानून होतो, की कायद्याचं ज्ञान आहे. माझी तर अपेक्षा होती उल्हास बापट पण तिथे येतील आणि आपल्याला घटना काय आहे, संविधान काय आहे हे समजून सांगतील. पण उल्हास बापट काही आले नाहीत. असीम सरोदे आले. अर्थात ते उबाटा गटाचे वकील होते आणि त्यांनी उबाटाच्या आमदारांची बाजू अध्यक्षांपुढे मांडली. त्यामुळे ते आले. पण त्यांनी या सभेत येऊन राजकीय वक्तव्य टाळायला पाहिजे होतं. आणि कायदे नियमांवर बोट ठेवून बोललं पाहिजे होतं. पण त्यांनी अस्तित्वात नसलेले कायदे सांगितले.
विधानसभेच्या अध्यक्षाने अमकं करायला पाहिजे, तमकं करायला पाहिजे. बाळा, ते संविधानातच लिहिलेलं नाहीये आणि ते संविधान तुम्हाला मान्य नाहीये, तर मग काय करायचं? आहे की नाही गंमत मित्रांनो? जे लोकशाहीचा जागर करणारे ही मंडळी आता लोकशाहीचाच खून पाडायला निघालेत, हे त्यातून सिद्ध होतं. आणि दोष कोणाला देतायत? तर भाजप, शिवसेनेला देतायत. लोकशाहीचे द्रोही म्हणतायत. आहे गंमत. मंडळी अजून थांबा. जसजसं या मंडळींचा द्वेष वाढत जाईल, तसतसं ही मंडळी उद्या झक मारत गेली लोकशाही इथपर्यंत देखील येतील. आणि तो दिवस फार लांब नाहीये. कारण त्या दिवसाची प्रतीक्षा देशातला सर्वसामान्य व्यक्ती देखील करतोय. यांचा दुटप्पीपणा त्यातून उघडकीस येणार आहे आणि ते महत्वाचं आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.